काय करायला लागलीस ग बाई? कोंबड्याला खायला काही नाही, शेंगा बडवून टाकते. आणि त्यांना बडवून का म्हणतात? आपल्या फोडून खाते नाहीत ना जरा बराबर. कवा फुटायचे आणि कवा खायचे आणि कवा काय करायचे ना. त्यात आपल्या रात्र दिवस एकाच जागेवर त्यात आपल्या फोडून खाते. त्यांना भुका लागलेल्या असतात बाई. मग ते तुझ्याने फोडते ना. तुझ्याने कवा फुडतात का नाही त्यांना काय कळतंय. आपल्या फोडून टाकायच्या. मोठ्या जनावरला जपावं लागतं. तेव्हा अंडे देते बाई. तेव्हा 10-5 रुपये देतात. आता तर शेंगदाणे, त्यांना शेंगदाणे खाऊ घालायचे आहेत. खाऊन दे ना, पौष्टिक असते तर ते बी मोठाले होते ना. म्हणजे अंडे बी पौष्टिक निघते ना. मग चांगलं खाऊ घालायचं. चांगलं खाऊ घातलं चांगले मग त्यांना प्रोटीनचे डबे, व्हिटॅमिनचे डबे आणायचे का? भेटत येत का ग बाई? हो, प्रोटीनचे डबे भेटत. कोंबड्याचे नाही, माणसाचे खाऊ घालू ना. दिना दादू, आम्ही जाणार आहेत रे दादू. मला तर माहितीच नाही बघ. आणि मग घालते का खाऊ आता त्यांना? मी काय करते त्यांना असलंच काही खाऊ घालते. मला सांगायचं तुझं काम नाही का? आता तर काय कर आता पुस्तक आम्ही शेंगदाणे गूळ आणि काही बी घरातलं दिवाळीचे काजू बदाम मुरले होते ते बी टाकले. पीठ मीठ काही बी टाकत असते. मग जरा पौष्टिक खाऊ घाल ना. जरा पौष्टिक अंडे देतात. उली फुटल्या ना त्यांच्या चुंचीला बी जरा लेट लागत नाही ना बघ. मजा आहे कोंबड्याची त्याच्यात. कोंबड्याला चिवचिवला बघ आता आपण कोंबड्याला उचलून फोन आलता म्हणून घेऊन इथं कुठं नाही चालला. मोबाईल ठोकून बोलून मी दोन चिवचिव राहिले. कशा खात्यात बाई बघ ना. हाय बाई खा तुमच्याला पुढं पुढं करावं लागतं. सगळ्या अंगाव धूळ, सगळ्या केसात धूळ. किती लाल शेंगदाणे बघले. खा काय खा माणसाला भेटायला माझ्या कोंबड्याला भी वाटतंय की कधी कशात बी वाटतंय त्यांना. मान भूत आहेत का काय? इथं भूत आले तर उड्याच मारायला लागल्यात. मग कशा खात्यान जीवाला आता त्यांच्या हाडुळ्यान हाडुळ्यान भिडुळ्या म्हणू नको. मी इतकं घालते त्यांना खाऊ महागा मुलाचं. भोपळे बी घालताना तोडून आता टाक. भोपळे बारीक कट करून चांगले खाते आता. मग चांगलंच त्यांच्यामध्ये आहे बा. भाजीपाला टाक, टमाटे बटाटे कांदे. आणि ते टोळणी कसलं म्हणतीस तेवढं सांग मला दे बरं आणून. प्रोटीन देऊ त्यांना. प्रोटीन देऊ आणून बाई देखी मला माहितीच नाही आता पुस्तून मी घरातलं होतं नव्हतं त्यांना चारी ती. प्रोटीनचा डबा माझ्या आईने 2 ताकाच्या बाटल्या दिली ते 6,000ला एक आहे. 6,000 परवडतोय का? मग ते अंड्याचे पैसे साचवावं लागते. प्रोटीनचा डबा आणावं लागेल. खरं जिम मध्ये देतात ते का त्या भांड खेळायला मग तितक्या भारीतलं पावरचं पाजलं कसलं नको आपलं जरा त्यांना मानवावा अंडी द्यावा ते. आणि मग अंड्याचे पैसे साचले की तिथलं आणायचे त्यांना. सर्च करून सांगते तुला.